देशपांडे साहेबांनी आता इथूनच सुरुवात करू। देशपांडे साहेब हे प्रतिष्ठित विधितज्ञ आहे, या सभागृहाचे सन्माननीय सदस्य आहे। देशपांडे साहेबांनी जे विचारलं की प्रकरण न्याय प्रविष्ट आहे, PIL दाखल केली होती, याच्या संदर्भातला प्रकरण न्याय प्रविष्ट असताना आपण ॲग्रीमेंट किंवा नवीन टेंडरची प्रोसेस करू शकतो का? PIL प्रलंबित आहे, परंतु कोणतीही स्थगिती नसल्यामुळे आपण करू शकतो। हां, मी तेच म्हणतो, मिलिंद भाऊ त्यांनी सांगितलं करू शकतो, ते तुमचंही म्हणणं असंच होतं। आता दोन दोन वकील आहे इथं, एक प्रशांत भाऊ देशपांडे आहे, एक मिलिंद भाऊ चिमोटे आहे। दो लोगों के लिए टाइम का बंधन नहीं है नियमाप्रमाणे, एक विरोधी पक्ष नेता आणि एक सभागृह नेता। तर आज या सभागृहामध्ये खूप महत्त्वाचा प्रश्न समोर आहे। संजू भाऊ ते पेपर घ्या इकडे। अमरावती महानगरपालिकेच्या क्षेत्रातील दैनंदिन साफसफाईच्या कामासंदर्भात चर्चा करून निर्णय घेणे, पेपर वृत्तपत्र। आणि 1 वर्षापासून मतदार या वृत्तपत्रामध्ये सातत्याने, प्रशांत भाऊ थांबा ना, बसा इथे, दररोज साफसफाईची चर्चा होत आहे। आज आमसभा आहे म्हणून प्रतिदिन या वृत्तपत्रांनी सगळ्यांच्या फोटोसहित, सूचक आणि अनुमोदकांच्या फोटोसहित अर्ध पेज बातमी लागली वृत्तपत्रामध्ये। मंडल या वृत्तपत्रांनी अनेक वेळेला साफसफाईच्या मुद्द्यावर हात घातला आणि या गावातली जनता त्रस्त झालेली आहे असं सगळं वृत्तपत्रामध्ये येत आहे। एखादी बातमी जेव्हा वृत्तपत्रामध्ये येते ना, तर ताबडतोब त्याची दखल प्रशासन घेते, असे अनेक दाखले आपल्याकडे आहे। सभापती महोदय, मला सांगा तुम्ही, 8 मार्च 2022ला आमच्या जनप्रतिनिधींचा कार्यकाळ संपला आणि 8 मार्च 2022 नंतर प्रशासकाचा कार्यकाळ या संस्थेमध्ये सुरू झाला। एकदा असं झालं, जेव्हा 83ला या संस्थेची स्थापना झाली महानगरपालिकेची, तर 92 पर्यंत प्रशासकीय राजवट चालली। अखेरचे नगराध्यक्ष स्वर्गीय हरिभाऊ कलोती, अखेरचे उपाध्यक्ष स्वर्गीय विजयराव काका देशपांडे, तुम्ही समजून घ्या। परंतु त्या 83 ते 92च्या काळामध्ये, प्रशासनाच्या काळामध्ये ज्या चुका झाल्या त्या आतापर्यंत भोगतोय। पुढच्या काळामध्ये बाजार परवान्यामधून विषय येणार आहे, तो प्रायोरिटी नाही मार्केटचा, तो त्या प्रशासनाच्या काळातला आहे। या प्रशासकाच्या काळातले तर हे सगळे गंभीर विषय कशामुळे निर्माण झाले? म्हणजे 8 मार्च 2022 पर्यंत आम्ही लोक सभागृहात असताना प्रभाग वाईज दैनंदिन साफसफाईची व्यवस्था होती आणि क्षेत्र कमी असल्यामुळं नगरसेवक कर्तव्यदक्ष होते। नाही साफसफाई झाली तर तिथं प्रत्यक्ष जात होते आणि त्या कंत्राटदाराला साफसफाई करण्यासाठी फार सोपं जात होतं। जसे प्रशासक आले, आष्टीकर साहेब, किती यांचं नाव तर मला वाटते महानगरपालिकेतून सुवर्ण अक्षरात लिहावं लागेल, कधीच यांचं नाव संपुष्टात येणार नाही, कधीच येणार नाही। तुम्ही प्रॅक्टिकल बघून घ्याल नाही तर। आतापर्यंत 92 पासून मी या सभागृहात आहे, मी सगळ्या पदावर काम केलं सभापती म्हणून, सगळ्यात जास्त कार्यकाळ मी त्या चेअरवर बसून काम केलं सभापती महोदय, आणि स्थायी समितीचा सभापती, विविध सगळ्या समितीचा सभापती, आणि या कामकाजाच्या संदर्भातला माझा प्रॅक्टिकल दांडगा अनुभव आहे।